चला आपले वत्राळी संघ नाणेफेक जिंकले आणि गोलंदाजी स्वीकारलेली आहे. तर GGP DK संख्ये लिहा नाहीतर दिनेश संख्ये लिहा तरी चालेल. यस तर चिन्मय ऑन स्ट्राइक गोलंदाज सुनीत. यास हापीचा चेंडू लोअर चेंडू हिट केला जातोय. फिट आहे षटकार. कमांड डीजे वाज. त्याचं चेंडू मध्ये जबरदस्त हिट शॉट आपल्याला षटकार पाहायला मिळतो आहे. खातं उघडलं जातं आहे चिन्मय यांच्याकडून. येस लेफ्ट हँड राऊंड द विकेट कडून गोलंदाजी स्लोवर चेंडू खेळला जातोय. मिड विकेटला फसतोय. इथला टिपला जातोय कॅच. कमॉन डीजे वाज. शिक्षक पुरस्कार 26 जानेवारी रोजी झाला असे DK संख्ये. नक्कीच तन्मय यांनी मात्र एक षटकार आणि पुढच्याच चेंडूला डकआउटला. तर त्यांची जागा सांभाळण्यासाठी मात्र प्रांजल पाहूया. प्रजल फुलटॉस लोअर फुलटॉस स्क्वेअर लेग फाईन लेग कडे चेंडूला टोला दिला जातो आहे. येतो आहे चेंडू वन बाउन्सिंग चौकार जातोय. यस वाजवडी. मनीषा चला पुढचा सामन्याचा मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला प्रदान करायचा आहे. सामनावीर ठरतोय आकाश. सामनावीर ठरतोय आकाश. यावेळेला पुन्हा एकदा टोला स्क्वेअर लेग. वाव 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 चौकार आणि चौकार पाहायला मिळतो आहे. पाटीलाचे आकाश ज्याने 34 धावा आणि 2 गडी बाद केले असे सामनावीर आकाश याने आपला पुरस्कार स्वीकारायचा आहे. त्यांना पुरस्कार देतील ललितेश संख्ये यांच्याकडून आहे. ललितेश संख्येजी यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जातो आहे. मागच्या सामन्याचा दरम्यान सामना मात्र जबरदस्त रंगलाय. 14 धावा बोर्डावर लागले आहेत. खूपच जबरदस्त आल्या आल्या डावखोरा फलंदाज प्रजल आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर डावखोऱ्या हाताची गोलंदाजी फुलटॉसचा चेंडू नक्कीच शॉटला काही मोठा परावर्तित करता आला नाही. निर्धाव चेंडू कारण फॉलो थ्रू मध्ये सुरेख पद्धतीने क्षेत्ररक्षित केल्या जाताना गोलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळालं. तर निर्धाव चेंडू धावसंख्या 14 1 for 14 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या पाहायला मिळते आहे. सामनावीरचा पारितोषिक जातोय आकाश पाटीलाळी ललितेश यांच्याकडून आहे. चला कॅमेरामॅन थोडस नजर मारिक जरा हलकीशी. तर दरम्यान षटक मात्र संपत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ललितेश यांच्याकडून पारितोषिक स्वीकारताना आकाश 15 आकाश बेस्ट ऑफ लक आहे पुढच्या सामन्याकरता. पुढचा सामना कसा राहील
धन्यवाद. बेस्ट ऑफ लक आहे. तर दुसरं षटक घेऊन येत आहेत अतुल. नक्कीच डीके संख्या ना मात्र नॉट स्ट्राईकला उभा राहून खेळ पाहण्याचा आनंद मिळतो. पहिला तर चांगला फटका इकडे आपल्याला पाहायला मिळाला चिन्मय यांच्या फळीतून. त्यानंतर प्रजल आला आणि त्याची दोन जबरदस्त चौकारांची खेळी. त्यानंतर एक धाव आणि षटक संपलं. पुन्हा एकदा स्ट्राईक प्रजल यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. तर पाहूया या वेळेला काय नजाकत असेल. गोलंदाज मात्र अतुल या वेळेला कामगिरी करताना पाहायला मिळतील. गोलंदाजीच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण रचलं जातं आहे. सुरेखचं चांगला चेंडू खेळला जातो आहे. पॉइंट डीप पॉइंट कडे येतो आहे. चेंडू जातो आहे सीमारेषा पार. चौकार. कमॉन डीजे वाजव. याचा सुरेख सुरेख अशी कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून प्रजल करून देत असताना आतापर्यंत 3 चौकार आणि 13 धावांवर खेळताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या मात्र 19. दुसरं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू नक्कीच अतुल यांच्या गोलंदाजीचा देखील चांगला समाचार घेत असताना पाहायला मिळतोय. चांगला टोला दिला जातो आहे एक्स्ट्रा कव्हर कडे आणि यावेळेला मात्र वन बॉम्सिंग चौकार घेऊन येतो आहे. वाजव डीजे. दाखवतो आहे. धावसंख्या 23 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. पाहूया अतुल यांचा पुढचा चेंडू अजून सुद्धा नक्कीच जजमेंट घेत असताना फलंदाज साकारण्यासाठी सज्ज आहे. यावेळेला पुन्हा एकदा बॅकफूट आणि फाईन लेगला उंच टोला. वन बाउन्सिंग घेऊन येतोय चौकार पुन्हा एकदा. वा जवडीजे. चौकारांची हॅड्रिक मात्र आपल्या याच्या या टुर्नामेंट मधली साकारली जाते आहे प्रजलच्या नावाखाली. नक्कीच 3 चेंडू लगातार 3 चौकार दाखवतो आहे. खूप कामगिरी जबरदस्त. तर धावसंख्या 27 वर पोचलेली पाहायला मिळते आहे. आक्रमक पवित्रा उचललेला फलंदाज आहे फुलटॉस. याचा मनीषजी संख्ये यांच्याकडून लगातार 2 षटकार मारा 1000 रुपये कॅश मिळवा. पाहूया 2 षटकार मारा आणि मनीषजीकडून 1000 रुपये बक्षीस मिळवा. पाहूया मिळवतील का. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू खेळला जातो ग्राउंडला. गुदगुद्या करत करत चौकार घेऊन येतोय. वाजा. संख्या 31. कमालीची फटकेबाजी. 5 चेंडू झालेले आहेत. 4 चौकार आपल्याला पाहायला मिळतात स्कोरबोर्ड वर. काय कामगिरी करतो आहे जबरदस्त. यावेळेला मात्र जागा बनवली जाते आहे. खेळला जातो एक्स्ट्रा कव्हर कडे चेंडू. क्षेत्ररक्षित होईल. दुहेरी धाव पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे. काय कमालीचं योगदान इकडे केलं जात आहे. नजाकत दाखवली जाते.
धावसंख्या आपल्याला 33 पाहायला मिळते आहे, तर 27 धावनंबर खेळताना पाहायला मिळतो आहे. काय चौकारांची फटकेबाजीचा नजराणा दाखवतो आहे हा फलंदाज प्रज्वल. काय आहे खतरनाक फटकेबाजी दाखवली जाते आहे. पहिल्या सामन्यामध्ये मनीषची फटकेबाजी पाहायला मिळाली 50 धावा परिपूर्ण करताना. काय पट्ट्याने जबरदस्त फटकेबाजी साकारली. तिसरं षटक योगेश घेऊन येत असताना पाहायला मिळतो आहे. यॉर्करलेनचा चेंडू डीके मात्र खेळतायत एक्स्ट्रा मिड विकेटला, क्षेत्ररक्षित केला जाईल. दुहेरी धाव परिपूर्ण. आज सुद्धा पुन्हा एकदा काय रनिंग द बिटवीन, काय जोश दाखवतायत. आता मला मात्र जमत नाही, पण डीके मात्र करून दाखवतोय. आम्ही मात्र खेळातून घेतले रिटायरमेंट, फक्त शब्दांची करतोय फेक आणि आनंद देतो आहे समालोचनाच्या माध्यमातून समस्त क्रीडाप्रेमी रसिकांना. मात्र आमच्या डीकेला मात्र सलाम आहे. आज सुद्धा चांगली कामगिरी करून दाखवणं, कारण लगातार 3 धावा घेणं. आज वयाचं 51 वर्ष आहे, तरी सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळ साकारताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. या खूपच सुरेख चेंडू, नक्कीच निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. तर एका बाजूला एक चांगली साथ, एक चांगला सहकारी जेव्हा असतो ना, तेव्हा खेळाची एक भरारी, एक उभारी चांगली आपल्याला पाहायला मिळते आहे. तेच डीकेच्या माध्यमातून झाला. एक चांगला फटका एक्स्ट्रा मिड विकेटकडे दिला आणि नक्कीच 3 धावा करून पुन्हा प्रज्वलला मात्र स्ट्राईकला आणून ठेवलं गेलं, कारण धावसंख्येला चांगली गवसणी देणे गरजेचं आहे. धावसंख्या 36 पाहायला मिळते. पुन्हा एकदा स्क्वेअर लेग फाईन लेगच्या मध्ये चेंडू जातो आहे, सीमारेषा गाठतो आहे. पुन्हा एकदा चौकारच पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 4 ने वाढते आहे. वाजव डीजे. फटकेबाजी चौकार चौकार पाहायला मिळते आहे. नक्कीच दरम्यान धीरज यांच्याकडून षटकार, 2 षटकार मारा, 1000 रुपये मिळवा. यावेळेला जागा बनाली आहे. काय एक्स्ट्रा पॉइंटला कव्हरच्या बाजूकडे काय चौकार घेतो आहे, काय खेळ दाखवत आहे. वाजव रे डीजे. प्रथम फलंदाजी आली, नजाकत जबरदस्त दाखवली. फटकेबाजी पुढे एकदा येऊन सरसावून ग्राउंड रूटने शॉट खेळला जातो आहे आणि पायाने अडवण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सीमारेषा गाठतोय, चौकार घेऊन येतोय. वाजा धावसंख्या आपल्याला 48 पाहायला मिळते आहे. तर 39 धावांवर खेळताना पाहायला मिळतो आहे. तो म्हणजे हा फलंदाज. यावेळेला मात्र कॅच आउटच्या माध्यमातून डक्का उठला. चौकाराचीच खेळी साकारली. षटकार मारला गेला आणि स्क्वेअर लेगला कॅच आउट. कमॉन डीजे वाजव. अठ्ठेचाळीस 48 ऑन द बोर्ड आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या कमालीची, कारण ज्या पद्धतीने चौकारांची खेळी, 39 धावांची चांगली योगदान. समीर, गोलंदाज समीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर काय म्हणतील दादा? 50 ओलांडलेले सुद्धा आमचे डीके संख्ये या ठिकाणी उत्तम अशी बॅटिंग दाखवत आहेत. नजाक अकबरे
स्ट्रोक मारत आहेत आणि पुन्हा एकदा समीर आपल्या रनिंग मार्कोने धावतोय आणि त्याला तोंड देईल तो डीके. आताच रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागलं सर, आताच बोलले 50 ओलांडली तरी डीकेचं ते नवीन पोरांना लाजवेल एवढं रनिंग बिटवीन द विकेट फास्ट आहेत सर. नक्कीच सुरेखच पुढे सर साऊंड फुल टॉस खेळला जातो आहे शॉर्ट लेग कडे ग्राउंड रूटला आणि दुसरीची मागणी देखील आहे. सुरेख कॉल आहे, एकदा आहे, नजाकत आहे, यंग मॅन म्हटलं जातं डीके संख्ये यांना. त्या पद्धतीने आज सुद्धा कौशल्य दाखवत आहे. 5-0-50 ऑन द बोर्ड. 50 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला धावसंख्येचा बोर्ड हालतो आहे. 50 धावा बोर्डावर GGP संघाची धावसंख्या. नक्कीच कमालीचा स्कोरबोर्ड अपडेट देण्याचं कामगिरी मात्र प्रज्वल यांनी केलं. काय फटकेबाजी, 39 धावांची भली मोठी खेळी साकारली. नक्कीच यावेळेला मात्र टेक्निक दाखवताना डीके संख्या आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या 1 ने वाढते आहे, धावसंख्या 51. परंतु ज्या पद्धतीने एक कर्णधाराने सांगितलं होतं की निर्णय बदलावा लागेल, 60च्या पलीकडे जाते धावसंख्या, त्या आत आणावं लागेल. आता मात्र धावसंख्या 51 वर स्थिरावलेली पाहायला मिळते. फुल टॉस चेंडू खेळला जातोय, स्ट्रेट ड्राइव्ह लॉंग ऑन टेपला जातोय, कॅच. कम ऑन डीजे वाजाव. फलंदाजाचं नाव सांगायचं आहे तेजस. पाहूया तेजस काय करून दाखवतील. डावखरा फलंदाज आहे. ज्या पद्धतीने एका डावखऱ्या फलंदाजाने कारकीर्द गाजवलेली 39 धावांची चौकारांची बरसात दाखवली. कारण चेंडूला दिशा दिली, चौकार घेऊन येतो अशी कामगिरी दाखवली. पुन्हा एकदा तेजस डावखरा फलंदाज आहे. तर गोलंदाज समीर. हा सुरेख गोलंदाजी, नजाकत भरी गोलंदाजी पाहायला मिळाली. निर्धाव चेंडू हाताळण्याचा कौशल्य गोलंदाज करून देत असताना पाहायला मिळतो आहे. बिलकुल बिलकुल ह्या सामन्यामध्ये एक सुद्धा वाईट आपल्याला पाहायला मिळालं. काय कौशल्य दाखवलाय गोलंदाजाने. आतापर्यंतच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं वाईट पाहायला मिळत होते, परंतु हा सामना मात्र नक्कीच रंगतदार असणार आहे, चुरसपूर्ण असणार आहे. कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि पुन्हा एकदा चांगली रनिंग द बिटवीन दाखवताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या वेळेला 3 धावा रनिंग द बिटवीन, त्यानंतर 2 वेळा रनिंग द बिटवीन, आता पुन्हा 2 वेळा, म्हणजे इनिंग मध्ये 7 वेळा रनिंग द बिटवीन दाखवताना डीके संख्ये पाहायला मिळत आहेत. सुंदर सुंदर खेळी होते सर. वाईट चेंडू पण नाही आणि रनिंग बिटवीन द विकेट पण फास्ट चाललेला आहे सर. यावेळेला पुन्हा एकदा उंच टोला आहे, हवाई सफर, लांबी नाही आणि कॅच ड्रॉप येतोय. षटकार खास वाजव डीजे. मिळतात 60 धावा विजयी लक्ष दिले जात असताना पाहायला मिळते. 60 टू विन. तर चला पुढचा सामना असेल, अनाउन्समेंट होईल. पुढच्या सामन्याची जरा अनाउन्समेंट होऊ जाऊ द्या. चला आयोजक कमिटी, पुढचा सामना कोणाचा आहे? खूप असा आव्हानात्मक स्कोर म्हणावा लागेल. यंगस्टर पथराळी विरुद्ध MU स्ट्रायकर यांच्यामध्ये पुढचा सामना असेल. या चला दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या नाणेफेकीसाठी टॉस का बॉस ये है खास. आता सर म्हणाले की 60ची धावसंख्या काढली म्हणजे स्पर्धा ही आव्हानात्मक होते आणि नक्कीच हा सामना आव्हानात्मक होणार आहे.
कारण 6-0 60च्या घरात गेलेली धावसंख्या आहेत. बघूया समालोचन कक्षामध्ये बघा किती क्रिकेटवर प्रेम आहे आणि या पथराळी गावावर किती प्रेम आहे महिला वर्गाचा सुद्धा. विवान फायटरचे संघमालक छोटे आहेत पण कीर्तिमान असे विवान. सकाळी 8 वाजता सामन्याला सुरुवात झाली. असे आमचे मान्यवर ज्येष्ठ काका पी काका यांचं हार्दिक स्वागत आहे या मंचावर. यंगस्टार पथराळी आणि एमयू स्ट्रायकरचे कर्णधार यांनी समालोचन बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. यंगस्टार पथराळी आणि एमयू स्ट्रायकर कर्णधार नाणेफेकीसाठी. टॉस द बॉस. हा हा हॅलो, चला नाणेफेकीसाठी या. टॉस द बॉस मध्ये जायचं आहे. MU स्ट्रायकर्स चला यायचं आहे नाणेफेकीसाठी. पुढचा सामना आपला आहे. यानंतरचा सामना जो आता रंगणार आहे तो एमयू स्ट्रायकर वर्सेस यंगस्टार. चला MU उदयजी संख्या या 60 ला विन आहे. MU स्ट्रायकर्स कर्णधार या. चला सामना सुरू करून घ्या. नक्कीच राऊंड द विकेट कडून गोलंदाजी साकारण्यासाठी गोलंदाज सज्ज आहे. 60 धावांचं विजयी लक्ष्य आहे. फलंदाज ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिले षटक असेल तर पाहूया. या वेळेला गोलंदाज प्रजल ज्याने खेळी साकारली 39 धावांची. तोच प्रजल या वेळेला राऊंड द विकेट कडून गोलंदाजी साकारत असताना पाहायला मिळतोय. पहिला चेंडू बीमरचा चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जातो आहे. 1-2 बॉम्सिंग चौकार. वाव, नो बॉल असेल आणि चौकार देखील असेल म्हणजे 5 धावा आणि पुढचा नजराणा घेऊन येईल फ्री हिट. वाजव डीजे. रेषेच्या बाहेर चौकार आणि नो बॉलचा इशारा पंचांकडून. आमचे लेखापरीक्षक योगेशजी संख्ये पुन्हा एकदा फुल टॉस वर एक्स्ट्रा मिड विकेटला चौकार. कमांड डीजे वाजव. चला लिंग मार्क वरून मार्गस्थ करतोय. पुढचा चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. 1 धाव मिळते. दुसरी धावे करता बघूया. 1 धावेवर समाधान. धावसंख्या यंगस्टरने नाणेफेक जिंकली ना. याचा नक्कीच 2 शब्द धीरजी आपल्याला बोलावं लागतील. अभिनंदन. नाणेफेकीचा कौल निर्णय असेल. 10 धावा. मला वाटते सर्व खेळाडूंशी चर्चा करूनच होईल. पण ज्या पद्धतीने आज जे सामने खेळले जात आहेत ते अतिशय खेळीमेळीच्या अशा वातावरणात होते. पाटीलवाडी संघाचे आणि मी दोन्ही शॉर्ट पद्धतीचा चेंडू डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळून काढला. 1 धाव मिळते. 1 धावेने धावसंख्या पोहोचते ती 11 वर. नमस्कार मेयर सर. आता हा 3ऱ्या वर्षाचा आयोजित खेळ आहे. अप्रतिम. सर्व मुलांनी गावातल्या मुलांनी प्रतिसाद दिलेला आहे. विशेष करून महिला वर्ग आमचे आणि गावातले ज्येष्ठ नागरिक
मधु काका, तुकाराम काका, नारायण काका, परशु काका असे बरेच भरपूर आहे आणि नथू काका प्रज्वल आपल्या त्यांचा मार्गस्थ नेहमीच करताना या गावासाठी. पुढचा चेंडू त्यांचा मनापासून आभारी. पुन्हा सामने अतिशय एकदम चांगला वेळ यॉर्कर खेळूया. लाईनचा न चेंडू पाण्यात सरळ पडण्याकरता यष्टीरक्षकच्या हातात निर्धाव आपण चेंडू. आपल्या नुसार खेळूया. सर्वांची धावसंख्या इच्छा असते. स्थिरावलेली ते धन्यवाद. 11 वर. जास्त धन्यवाद सर. येऊया सर, कॉल करा. कॉम्बॉक्स मध्ये वळूया, पुन्हा एकदा आवाज ऐकूया आमचे सहसमालोचक सर जितेंद्र पाटील. जितेंद्रजी पाटील यांचा सुमधुर आवाज देखील ऐकूया. धन्यवाद उमेशजी. पुन्हा बॉलिंग मार्क वरून पुढचा चेंडू. हो, डिफेन्सिव्ह करण्याचा आणि तेवढाच अपील. पंच आपल्या तटस्थ भूमिकेत आहेत. निर्धाव असा चेंडू, चांगला चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे आणि गडी बाद होतोय. प्रशांतजी. संख्या झालेली आहे ती 11 आणि आता प्रितेश याचं आगमन होतंय. आता जो सामना झाला त्यामध्ये अतिशय उत्कृष्ट असं झेल प्रितेशने घेतलं होतं, परंतु 60 डावांचं आव्हान काही ते रोखू शकलं नाही आणि हे आव्हानात्मक स्कोर आहेत. जितेंद्र पाटील. बरोबर आहे प्रशांतजी. आमचे ज्येष्ठ नागरिक शंकरजी पाटील काका यांचं हार्दिक हार्दिक पथराळी प्रीमियम लीग मध्ये सहर्ष स्वागत आहे आपलं. दरम्यान सामन्याकडे प्रज्वल आपल्या रनिंग मार्कोने धावतोय आणि त्याला तोंड देईल तो प्रितेश आणि टोलवलेला चेंडू बघूया. आणि डीके यांनी उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे, परंतु 2 धावा काही ते रोखू शकले नाहीत आणि 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली आहे ती 13. नक्कीच डिकी बद्दल बोलायचं झालं तर प्रशांतजी, आपण त्यावेळेला 94 साली जय वंजारा समाजाची राजधानी म्हटलं जाते कुंभवली मैदानावर अतिशय उत्तुंग असा षटकार टाकीला लावलेला होता आणि आज खेळी त्यांची चालू आहे. बघूया आज त्यांचं योगदान राहणार का आपल्या पथराळीच्या टाकीला लावायचं. धन्यवाद. वय वृद्ध होत जाते परंतु मन काही वृद्ध होत नाही आणि त्या चुक्तीने चालू असलेले डीके संख्ये पथराळी फ्रेंड्स 11 संघाचे हे चमकणारे तारे डीके संख्ये सुनील पाटील, दीपक पाटील, संदीप पिंपळे यांचं एकेकाळी कुंभवली दीपक वाडेकर, राजेंद्र पाटील, दीपक रिटायर PSI दीपक पाटील यांची उत्तुंग अशी षटकेबाजी होती. काय खेळी होती त्यावेळेला पाम विरुद्ध पथराळी. वंजारी समाजाची राजधानी समजलं जाणारं कुंभवली येथील ते ग्राउंड आणि त्या ग्राउंडवर विठ्ठल रखुमाई मंदिराकडे पडणारे त्यांचे उत्तुंग असे षटकार अजूनही पाटील साहेब ते मनात म्हणजे डोळ्यासमोर येत आहेत. विखुरलेलं क्षेत्ररक्षण बघूया. मध्यम गती गोलंदाजी करताना आणि या ठिकाणी जेलबाद होतोय बघूया आणि जीवनदान मिळतो डीजे. धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली ती 14. पुन्हा एकदा चेतन आणि टोलला चेंडू प्रितेश आणि बघूया 1 धाव पूर्ण झालेली आहेत आणि एकाच धावावर त्यांना समाधान मानावं लागलेलं आहे. योगेश हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे आणि तो कशा रीतीने तोंड देतोय ते बघूया. लेग साइडने टोलवण्याच्या नादात परंतु चेंडू काही बॅटीच्या पट्ट्यात आला नाही. लेगच्या दिशेने गेलेला चेंडू परंतु तेवढंच ते उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि 1 धाव. 1 धावेने धावसंख्या होते ती 15. दरम्यान नाना रुपेश यांचं आगमन झालेलं आहे. सर्व संघ मालक
कर्णधार यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे या पथराळी प्रीमियम लीग मध्ये. 16 धावा लेगला टोलवलेला आणि चेंडू जातोय. एकच धाव ना, चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल आणि 1 धावेवर समाधान मानावं लागलं. 1 धावेने धावसंख्या पोहोचते ती 17 धावा. धन्यवाद सर. धावसंख्या 17 वर पोहोचलेली पाहायला मिळते आहे. खूपच कमालीची कामगिरी. नक्कीच उद्दिष्ट विजयाचं आणि त्याचा पाठलाग मात्र सुरू आहे. कुठल्या पद्धतीने कामगिरी केली जाईल, मोठं लक्ष 60 धावांचं परिपूर्ण करायचं आहे. 4 षटकाचा सामना. थोडासा बॅकफुटला स्क्वेअर लेगला टर्न केला जातो आहे. उंच टोला कॅचला ड्रॉप केला जात आहे, परंतु धाव मात्र एकच टिपली जाते आहे आणि धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या 18 पाहायला मिळते आहे. दुसरं षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. खूपच चांगले गोलंदाजीचा मारा, कारण प्रत्येक चेंडूला आणि चेंडूला एक धाव. 5 चेंडू 5 धावा फक्त आतापर्यंत दिल्या गेल्या जातात. यावेळेला मात्र बीमरचा चेंडू आहे. फुल टॉस चेंडू खेळला जातो आहे. नक्कीच एक्स्ट्रा मिडविकेट कडे आणि पुन्हा एकदा दुसरीची मागणी होईल का? नाही. एकच धावेवर स्थिरावेल इकडे स्कोरबोर्ड आणि धावसंख्या 1 ने 19 धावा बोर्डावर आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19, तर नक्कीच 60 धावांचा पल्ला गाठायचा आहे. वाह, पथराळी प्रीमियम वर्ष 3रे. उन्नीसर ललितेश संखे यांच्याकडून या ट्रॉफ्या भव्य दिव्य अशा या पथराळी प्रीमियम लीग मध्ये ट्रॉफ्या. तर नक्कीच आता तिसरं षटक घेऊन येत आहेत गोलंदाज विनीत. पाहूया विनीत यांची गोलंदाजी काय कामगिरी करेल संघासाठी. विनीत यांची गोलंदाजी. ऑन स्ट्राइक फलंदाज पाहायला मिळतो आहे. काय करतो आहे हा पेचा मारा, हलका फुलका स्लोवर चेंडू. नक्कीच 18 नंबर विराट कोहलीचा जर्सी नंबर. अवघ्या 20 धावाने मात्र मॅन ऑफ द सिरीज कमावली चॅम्पियन ट्रॉफीतली. नक्कीच मॅन ऑफ द सिरीज आपण बघितले आचार्य रवींद्रन यांना ती मॅन ऑफ द सिरीज घेताना आपण पाहिलं. इव्हान फाल्टरचे तर धावसंख्या मात्र फेरबदल होताना पाहायला मिळतो आहे. धावसंख्या 21 to 121 ऑन द बोर्ड. अलाउड नाही का? अलाउड मिळत नाही का? अलाउड नाही मिळत नाही. कॉमेंट्रीला अलाउड नाही कसं? नाही नाही अलाउड नसेल तर मी तसं सोडतो. माहित नाही. नाही प्रितेश संखे आणि जर षटकार तुम्ही मारला continue, तर 500 तुम्ही रुपयाची continue. cash prize आहे. पाहूया विनीत यावेळेला मिड विकेट लॉन्ग लेगला खूप बहुत ही बढिया शॉट परावर्तित येतोय, घेऊन येतोय 6 धावा. ₹100 कॅश प्राइज जमा होती आहे. नक्की जेव्हा जेव्हा पारितोषिक दिलं जात आहे एक उत्तुंग फटका मात्र नक्कीच पाहायला मिळतो आहे. खूपच सुरेख गोलंदाजीचं कमबॅक. यस जितेंद्रजी पाटील या बसा आमच्या सोबतीला. नक्कीच कधी कधी आम्हाला ब्रेकची गरज असते, त्या वेळेला आपला शब्द साकारणं आणि नक्कीच हा आपला गावचा सामना आहे, आनंद घ्यायचा आहे या टुर्नामेंटचा, कारण आपल्याकडे देखील चांगले शब्दांची मेळ आहे.
या सामन्यातला पहिला वाईटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे गोलंदाज विनीत यांच्याकडून. यावेळेला पुन्हा एकदा थोडासा शफल घेऊन येतोय, चांगला फटका, चौकार, वाजोडीजी. पाहायला मिळते आहे. 32 ऑन द बोर्ड. काय कमाल कमाल. नक्कीच जितू भाऊ आपण बघता आहेत, एक चांगलं समालोचन आपल्याला मिळते आहे पाहायला. त्यांच्या माध्यमातून देखील काही जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो आहे. नक्कीच जुन्या काही गोष्टी असतात त्यांना देखील आठवणींना उजाळा जितू भाऊ नक्कीच कामाचं असतं. कारण आपला समाज, आज आपलं गाव, याचा जर विचार केला, थोडस मध्ये आहे आपलं गाव, परंतु आपण सगळेजण कामानिमित्त गावाबाहेर राहता आहेत. परंतु एक आगळं वेगळं आयोजन, नियोजन या टुर्नामेंटच्या माध्यमातून केलं जातं आहे आणि त्या माध्यमातून काही आठवणी ह्या खूप महत्वाच्या असतात. नक्कीच यस. तर जितू भाऊ काय म्हणतील? नक्कीच एक दरम्यान तर एक चौकार येतो आहे, परंतु नक्कीच तुम्ही एक आठवणींना उजाळा दिला. डिके संखे यांच्या चांगल्या एक षटकारांची आठवण. आम्ही देखील एका दिवस मला वाटते 2006चं वर्ष असेल, मी आणि डिके पामला धावसंख्या 36 ऑन द बोर्ड, 6 चेंडू 24 धावांचं लक्ष आता मात्र स्थिर राहिलेलं आहे. पाहूया हे लक्ष कसं साध्य केलं जाईल ते. घेऊया डीजे मास्टरला संधी. पुन्हा एकदा मोठी धावसंख्या वाजवडीजी. नक्कीच 6 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे विजयश्री करता. प्रत्येक चेंडू मागे 4 ची सरासरी आहे. भुवनेश सर, बघितला पण फलंदाजी करताना दोघी फलंदाज कुठल्या फलंदाजाने खेळू शकतात ते बघूया, कारण आव्हानात्मक धावसंख्या आहे. शॉर्ट पद्धतीचा चेंडू, बघा योगेशाने षटकार जर मारला तर नक्कीच दरम्यान गडी धक्का उठला जाताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. कमर डीजे वाजव. पहिल्या चेंडूमध्ये विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला हा पुन्हा खराब चेंडू, वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव मात्र टिपली जाते आहे. धावसंख्या 37 पाहायला मिळते आहे. 37 ऑन द बोर्ड. काय क्रिकेट रंगलं जात आहे पत्राळीच्या मैदानावर. पत्राळी प्रीमियर लीग. यावेळेला मात्र चकवा, निर्धाव चेंडू, कौशल्य दाखवतो आहे गोलंदाज. सुरेख गोलंदाजी, गरजेची गोलंदाजी, कारण सांगितलं जात आहे जिकडे कमी तिकडे आम्ही. कद बडा न पद बडा, जरूरत में खडा व सबसे बडा. सुरेख गोलंदाजी येते आहे या वेळेला चिन्मय यांच्याकडून. यावेळेला मात्र वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा मिळते आहे. धावसंख्या 38 धावा बोर्डावर लागलेली पाहायला मिळते आहे. 22 धावांची अजूनही गरज आहे.
यावेळेला बॅट अँड वॉस्ट ड्राईव्ह टोला आहे आणि चकवा दिला जातो क्षेत्ररक्षकाला आणि दुहेरी धाव. 2 धावा परिपूर्ण होत आहेत. धावसंख्या 40. आता मात्र 20 धावांची गरज आहे. चेंडू मात्र शिल्लक आहेत ते म्हणजे 3 चेंडू 20 धावा. पाहूया पुन्हा एकदा ग्राउंड रूटने खेळला जातो आहे फटका. लॉंग लेग स्क्वेअर लेगच्या मध्ये एकेरी धाव. चकवा खराब क्षेत्ररक्षण चौकार वाजव डीजे. हो या हेमंतजी संकेतूंचा यांचं सुद्धा हार्दिक स्वागत PPL मध्ये.